श्रावण महिन्याला सुरुवात झाली की आपल्या सणांना सुद्धा सुरुवात होते आणि सण म्हटलं की घरात गोडाचे पदार्थ आलेच. त्यातली त्यात गुलाबजाम हा सगळ्यात सोपा आणि पटकन बनवता येणारा असा हा पदार्थ. आज आपण रक्षाबंधनसाठी मस्त हे गुलाबजामची रेसिपी पाहणार आहोत. खव्यापासून तयार केलेले हे गुलाबजाम आहे. आतून तुम्हाला दाखवते एकदम रसरशीत असे तयार होते. बऱ्याच जणांचे गुलाबजामना व्यवस्थित होत नाही, त्यासाठी व्हिडिओमध्ये बऱ्याचशा टिप्स मी दिलेल्या आहेत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सिंपल, सोपी आहे. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर लाईक करायला अजिबात विसरू नका. सगळ्यात अगोदर आपण आता पाक तयार करून घेऊया. तर पाव किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण हे गुलाबजाम बनवणार आहोत. तर त्यासाठी साखर किती घ्यायची आहे, तर साधारणतः 300 ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि पाणी आपल्याला किती लागणार आहे, जेवढी साखर तेवढंच पाणी घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला अगदी थोडंसं जास्त गोड हवा असेल ना, पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवलं नाही ते तरीही चालणार आहे. तर 1.5 कप इथे साखर घेतलेली आहे. वजनाने 300 ग्रॅम घेतलेली आहे. आणि 1.5 कपासाठी 1.5 कपच पाणी घेतलेलं आहे. थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि आपल्याला हा छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे. एक खळखळून उकळी आली की त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे. दूध का घालायचं, कारण ना बऱ्याचदा साखर जेव्हा बनली जाते ना, तेव्हा त्यामध्ये भरपूर अशी प्रोसेस असते, त्यामुळे ती काळपट होते. तर त्यावरती अशी ही मळी जमा होते. तर हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल. तुम्ही दूध वापरू शकता किंवा त्यावरती तुम्ही थोडंसं लिंबाचा रस जरी घातला ना, तरीही आपला असा पारदर्शक पाक तयार होतो. आणि आपल्याला हा एक तारी वगैरे असा पाक तयार करायचा नाही. फक्त आपल्याला ही साखर पूर्णपणे वितळेल असाच हा पाक तयार करायचा आहे. फक्त पाक तयार करताना तेवढी एक प्रोसेस चुकवायची नाही. दूध टाकायचं किंवा लिंबाचा रस टाकायचा आणि पारदर्शक पाक आपल्याला तयार करायचा आहे. तर हे बघा, असा हा खवा घेतलेला आहे. 1 पाव प्रमाणात घेतलेला आहे. 250 ग्रॅम हा खवा आहे. आता हे झालं 250 ग्रॅमचं प्रमाण. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल ना, तर त्यासाठी बऱ्याच जणांचा पाक हा चुकतो किंवा कधीतरी कमी होतो ना, तर त्यासाठी तुम्हाला तेही प्रमाण सांगते. जर तुम्ही 1 किलो खवा घेणार असाल ना, तर त्यापेक्षा 50 ग्रॅम साखर तुम्हाला जास्त घ्यायची आहे. किंवा तुम्हाला 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो जर खव्याचे गुलाबजाम बनवायचे असेल, तर पाक बनवण्यासाठी फक्त 50 ग्रॅम म्हणजे 550 ग्रॅम एवढी साखर तुम्हाला लागणार आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे, परफेक्ट आहे. पाक तुमचा कमीही होणार नाही आणि गुलाबजामसुद्धा व्यवस्थित असे मुरले जातील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यामध्ये ना छान असं बाइंडिंग यावं ना, याकरता मी पाव कप एवढा मैदा घेतलेला आहे. किंवा मैद्याऐवजी ना तुम्ही गव्हाचं पीठ जरी घेतलं ना तरीही चालेल. चमच्याने म्हणाल ना, तर साधारणतः 5 चमचे आपल्याला इथे हा मैदा लागणार आहे. आता सुरुवातीला मी 4 चमचे टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा थोड्या वेळासाठी साईडला ठेवणार आहे. कारण जसं जर आवश्यकता लागली ना, तरच तो राहिलेला 1 चमचा आपण टाकणार आहोत. तर सुरुवातीला मी 4च चमचे हा मैदा यामध्ये टाकून घेतलेला आहे. पोहे खाण्याचा चमचा घ्यायचा आहे आणि त्यानेच मोजून घेतलेला आहे. त्यानंतर अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी, अगदी 2 चिमूट आपल्याला इथे बेकिंग पावडर घ्यायची आहे. बेकिंग सोडा अजिबात वापरायचा नाही. जेव्हा तुम्ही बेकिंग सोडा वापरणार तेव्हा आपले गुलाबजाम तेलामध्ये टाकल्याच्या नंतर तेलही खूप ओढणार आहे आणि तेलात फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि घेताना ना शक्यतो असा पिवळसर रंगाचा जो खवा येतो ना, तो वापरा. त्याचे गुलाबजाम खूप छान होतात. आता हा छान असा मळून घ्यायचा आहे आणि खूप जास्त प्रमाणात सुद्धा मळायचं नाही. जास्त प्रमाणात जेव्हा तुम्ही हा खवा मळणार ना, त्यातलं जे तूप आहे हे रिलीज होतं आणि मग त्या गुलाबजामला पाहिजे तसं टेस्ट राहत नाही. तर अगदी हलक्या हाताने 1-2 सेकंदासाठी आपल्याला फक्त मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता लगेचच गुलाबजाम आपण तयार करून घेऊया. आणि यामध्ये ना राहिलेला 1 चमचा सुद्धा मी टाकलेला आहे, म्हणजे बरोबर मला पाव कप एवढा मैदा लागलेला आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे. तर आता सध्या गोल गुलाबजाम न बनवता असे लांबट आकाराचे गुलाबजाम बनवले जातात. आपण तसेच बनवणार आहोत. जर तुम्हाला गोल बनवायचे असेल तर तुम्ही तसेही बनवू शकता किंवा असे बनवले तर दिसताना छान दिसता, याकरताच मी असा शेप दिलेला आहे. आवडीप्रमाणे तुम्ही याला शेप देऊ शकता. मस्त हे गुलाबजाम आता तयार करून घेणार आहे. सगळेच गुलाबजाम आपले या ठिकाणी तयार झालेले आहे. आता गुलाबजाम एवढ्या पाव किलो खव्यामध्ये किती तयार झालेले आहे, माझे बरोबर 30 ते 32 एवढे गुलाबजाम एवढ्या खव्यामध्ये तयार झालेले आहे. हे बघा, तुम्हाला असं गोल बनवायचं असेल तर गोल सुद्धा बनवून घ्यायचं. फक्त लक्षात ठेवा की त्याला कुठेही अशी क्रॅक्स राहता कामा नये, नाहीतर आपले गुलाबजाम दिसताना अजिबात व्यवस्थित दिसणार नाही आणि तेलात टाकल्यावरती अजिबात ते व्यवस्थित तळलेही जाणार नाही, फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. आता हे गुलाबजाम मी तेलामध्ये तळणार आहे. तुम्ही पूर्णपणे तुपात जरी तळले ना तरीही चालणार आहे. तुपामुळे तर अजूनच छान टेस्ट या
खव्याच्या गुलाबजामला येते. आता तेलाचं जे टेम्परेचर आहे ना अगदी मध्यम ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही तेलामध्ये गुलाबजाम सोडाल ना अजिबात त्यांना टच झाला नाही पाहिजे. फक्त साईडचं जे तेल आहे ना ते आपल्याला फक्त फिरवायचं आहे आणि हे गुलाबजाम तळायचे आहे. एकदम छान असे हे गुलाबजाम तळले जातात. तर हे बघा तेलात टाकल्याच्या नंतर कुठेही गुलाबजाम फुटलेले नाही, काही नाही. अगदी परफेक्ट असं आपले हे गुलाबजाम इथे तयार झालेले आहे आणि तळत आहे. फक्त जितके जास्त डार्क रंगावर तुमचे जे गुलाबजामुन झालेले आहे ना तळून ते आपण काढून घेऊया. यापेक्षाही अजून डार्क करायचे असेल तर तुम्ही अजून डार्क करू शकता. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी ते मध्यम ठेवायची आहे आणि थोडीशी पेशन्स ठेवून तळायचे आहे. तेव्हाच गुलाबजाम हे चांगले होतात आणि आतून सुद्धा कच्चे राहत नाही. हे पहा अशा रंगावरती मी तळून घेतलेले आहे. यापेक्षा अजून डार्क रंग जर तुम्हाला हवा असेल ना तुम्ही अजून डार्क रंगावर तळून घेऊ शकता. आणि बऱ्याचदा गुलाबजाम खव्याचे हे फुटतात. तर तसं बघायला गेलं तर एवढं काही अवघड नाही. फक्त मैद्याचं जे प्रमाण आहे ना ते कितीसाठी किती घ्यायचं. आता मी पाव किलोसाठी बरोबर मी पाव कप एवढाच घेतलेला आहे. अर्धा किलोसाठी तुम्हाला अर्धा कप एवढं घ्यावं लागणार आहे. तेव्हाच आपलं हे गुलाबजाम परफेक्ट होणार आहे. त्यानंतर आपण जो पाक तयार केलेला होता तो पूर्णपणे गरम नसावा किंवा पूर्णपणे थंड नसावा. हलकासा कोमट म्हणजे जेव्हा आपण या पाकामध्ये बोट बुडवतो ना आपल्या बोटाला सोसले जाईल एवढा तरी गरम असायला हवा. आणि एक 15 ते 20 मिनिटांमध्ये हे मुरले जातात. यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तसं बघायला गेलं ना सगळ्यात सोपा गोडाचा पदार्थ कुठला असेल ना तो म्हणजे खव्याचे गुलाबजाम. फक्त आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं आहे. बाकी काहीही यामध्ये रॉकेट सायन्स नाही. फक्त मेजरमेंट जर आपण व्यवस्थित घेतलं ना परफेक्ट असे गुलाबजाम तयार होतात. कुठेही पाकही चुकत नाही, गुलाबजाम सुद्धा चुकत नाही. इतके सोपे हे गुलाबजाम आहे. तर आता रक्षाबंधन जवळ येत आहे तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने गुलाबजाम ट्राय करून पहा. एक 10 ते 15 मिनिटांनंतर इथे तुम्हाला दाखवते. अगदी छान रसरशीत आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहे. दिसताना इतके छान दिसत आहे ना अगदी लगेच बघून तोंडात टाकायची इच्छा होत आहे. एवढे छान हे गुलाबजाम तयार होतात. आता सणांना सुरुवात झालेली आहे. आता हे असे खव्याचे गुलाबजाम तुम्ही नक्की ट्राय करून पहा. कसे झाले ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आणि बाहेरचे जर गुलाबजाम खात असेल ना तर लगेच थांबा आणि खवा आणून हे असे मस्त गुलाबजाम तुम्ही बनवून खा. खूप छान लागतात. घरचे सुद्धा नक्कीच खुश होणार आहे. एक तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. आतमध्येपर्यंत पाक सुद्धा व्यवस्थित असा मुरला गेलेला आहे आणि एकदम रसरशीत हे गुलाबजाम तयार झालेले आहे. रंगावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल. जर तुम्हाला सुके बनवायचे असेल तर यामध्ये आपल्याला पाक वगैरे घालायची गरज नाही. फक्त जेव्हा आपण मिश्रण मळतो ना त्यामध्ये पिठी साखर घालायची तर तुमचे ड्राय गुलाबजाम तयार होणार आहे. परंतु ड्राय गुलाबजाम खाण्यापेक्षा अशी पाकातले गुलाबजाम खायची मजाच काही वेगळी आहे. गुलाबजाम अजूनच अखीव रेखीव दिसावे किंवा छान असे दिसावे याकरता मी थोडासा चांदीचा वर्क लावलेला आहे. हे लावणं पूर्णपणे पर्यायी आहे. आता तुम्हाला थोड्या प्रमाणात बनवायचं असेल तर त्याचंही मेजरमेंट दिलेलं आहे आणि जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर त्याचंही मेजरमेंट दिलेलं आहे. तर ह्या रक्षाबंधनला ट्राय करून पहा आणि कसे झाले ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत.